या व्हिडिओमधील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध स्रोत, संशोधन आणि स्थानिक लोकांकडून सांगितलेल्या कथांवर आधारित आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही, तसेच कोणाच्याही अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा उद्देश नाही. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारी बीचपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर समुद्र आणि डोंगर यांच्यामध्ये दडलेलं एक लहानसं गाव आहे, कासारवाडी. नारळाची झाडं, काजूची बाग, लाल मातीचे रस्ते आणि पावसाळ्यात सतत कोसळणारा मुसळधार पाऊस. पण या सुंदर दृश्यामागे गावकऱ्यांनी दडवून ठेवलेली एक भीती आहे, विहिरीची बायको. गावाच्या टोकाला जुन्या वडाच्या झाडाखाली एक 100 वर्षांपूर्वीची दगडी विहीर आहे, जी म्हणे 1918च्या काळात बांधली गेली आणि तेव्हापासून तिच्याशी निगडीत विचित्र घटना सुरू झाल्या. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच मिस्टिरियस, हॉरर आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो. गावात सांगितलं जातं की त्या काळी इथे राधा नावाची एक तरुण नववधू आली होती. तिचं लग्न समुद्रावर मासेमारी करणाऱ्या गणेश नावाच्या तरुणाशी झालं होतं. पण लग्नानंतर काही महिन्यांतच गणेश समुद्रात वादळात अडकून बेपत्ता झाला. राधा रोज संध्याकाळी त्या विहिरीजवळ बसून त्याची वाट बघायची, पांढऱ्या नऊवारी साडीत, केस मोकळे सोडून. आणि गावकरी म्हणतात की एका रात्री तिने स्वतःला ते विहिरीत झोकून दिलं. दुसऱ्या दिवशी तिचं शरीर सापडलं नाही, फक्त तिच्या पैजणाचा आवाज विहिरीतून येत होता. त्यानंतर गावात पहिली घटना घडली. एका मेंढपाळाने रात्री उशिरा त्या रस्त्याने जाताना विहिरीजवळ पांढऱ्या कपड्यात उभी असलेली स्त्री बघितली, जी त्याच्याकडे न बघता समुद्राच्या दिशेने चालत गेली आणि अचानक गायब झाली. मेंढपाळ दुसऱ्या दिवशी तापाने फणफणत होता आणि तो सतत म्हणत होता, ती अजून वाट बघते. पुढील काही वर्षांत अनेकांनी सांगितलं की अमावस्येच्या रात्री विहिरीजवळून पैजणाचा आवाज, पाण्यात दगड पडल्यासारखा आवाज आणि एखादी स्त्री हळू आवाजात नाव घेत असल्यासारखं ऐकू येतं. 1972 साली गावात पहिल्यांदा वीज आली आणि काही तरुणांनी धाडस करून त्या विहिरीजवळ दिवा लावून बसायचं ठरवलं. पण मध्यरात्री अचानक दिवा 3दा लुकलुकला आणि विझला. वाऱ्याचा जोर नसताना झाडं हलू लागली आणि एका मुलाने सांगितलं की त्याला विहिरीतून हात बाहेर येताना दिसला. तेव्हापासून तो मुलगा पुढे काही दिवस बोललाच नाही. 1999 मध्ये मुंबईहून आलेल्या एका कुटुंबाने गावात सुट्टीसाठी घर घेतलं. त्यांचा 10 वर्षांचा मुलगा खेळता खेळता त्या विहिरीकडे गेला आणि परत आल्यावर तो म्हणाला, आई, ती आंटी म्हणते बाबा परत येणार आहेत. त्या रात्री त्या कुटुंबाने गाव सोडलं. गावातल्या वयोवृद्धांच्या मते ही फक्त आत्मा नाही, तर अपूर्ण प्रतीक्षेची सावली आहे. पावसाळ्यात जेव्हा समुद्र खवळतो आणि लाटा जोरात आदळतात, तेव्हा विहिरीचं पाणी स्वतःच हलतं, जरी पाऊस नसेल तरी पण. काहींनी सांगितलं की त्यांनी विहिरीच्या पाण्यात स्वतःचा चेहरा पाहिला, पण प्रतिबिंबात त्यांच्या मागे पांढऱ्या साडीत बाई उभी होती. 2008 मध्ये गावात रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू झालं आणि ठेकेदाराने ती विहीर बुजवायचं ठरवलं. पण JCB मशीन 3दा बंद पडली. ड्रायव्हरने सांगितलं की त्याला त्या मशीनच्या काचेत एका स्त्रीचं प्रतिबिंब दिसलं. नंतर काम पुढे ढकलण्यात आलं. 2016 मध्ये काही कॉलेज विद्यार्थी डॉक्युमेंटरी बनवायला आले. त्यांनी कॅमेरा सेट केला, रात्री शूटिंग सुरू केलं. फुटेज पाहताना त्यांना एक विचित्र गोष्ट दिसली. फ्रेमच्या डाव्या कोपऱ्यात पांढऱ्या साडीतील आकृती, जी शूटिंगच्या वेळी कुणालाच दिसली नव्हती. आवाजात हलक्या पैजणांचा आवाज रेकॉर्ड झाला होता. दुसऱ्या दिवशी त्यांच्या कॅमेऱ्याची मेमरी कार्ड करप्ट झाली. गावकरी आजही सांगतात की अमावस्येला कोणीही त्या रस्त्याने जात नाही. काहींना वाटतं ही कथा भीती पसरवण्यासाठी तयार झाली, पण जे लोक ते विहिरीजवळ एकटे गेलेत ते मात्र वेगळंच सांगतात.
तिथे उभं राहिल्यावर अचानक थंडावा जाणवतो, जणू कोणी जवळ उभं आहे. समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यात एखादं नाव कुजबुजल्यासारखं ऐकू येतं. आणि सर्वात विचित्र म्हणजे गावात अजूनही काही वृद्ध लोक सांगतात की त्यांनी तरुणपणी गणेशला परत येताना पाहिलं होतं. समुद्रातून वाचून तो परतला, पण गावात येईपर्यंत त्याला कळालं की राधा आता नाहीये. त्या रात्री तोही गायब झाला. काहींच्या मते दोघेही त्या विहिरीजवळ अजूनही भेटतात. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात गावात पूजा केली जाते. वडाच्या झाडाला दोरा बांधला जातो आणि विहिरीत फुलं टाकली जातात, जेणेकरून ती शांत राहील. पण तरीही जेव्हा काळू गडद होतो आणि समुद्राचा आवाज वाजतो, तेव्हा कासारवाडीच्या शेवटच्या टोकाला उभं राहिल्यावर अजूनही पैंजणाचा मंद आवाज ऐकू येतो आणि कुणीतरी हळू आवाजात विचारतं, तो आला का? आणि कदाचित सर्वात भयानक गोष्ट म्हणजे काही महिन्यांपूर्वी गावात नवीन मोबाईल टॉवर बसवताना कामगारांनी सांगितलं की रात्री 2 वाजता त्याच्या साईटवर एक स्त्री आलं, पांढरी साडी, ओले केस, आणि ती फक्त विहिरीच्या दिशेने चालत गेली. CCTV फुटेजमध्ये मात्र कामगारच दिसत होते, स्त्री नाही. गावातील लोक आजही त्या विहिरीपासून दूर राहतात, कारण त्यांना माहीत आहे काही प्रतीक्षा कधीच संपत नाही आणि काही आत्मे समुद्राच्या लाटांसारखेच परत परत किनाऱ्यावर येत असतात. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मी शैलेश, भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. आतासाठी नमस्कार.